सर्वांना जय शिवराय। प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं की आपण खूप श्रीमंत व्हावं, आपल्याकडे खूप पैसा यावा, आपल्याकडे मोठं घर असावं, गाडी असावं। पण या गोष्टी करता तो व्यक्ती काय धडपड करतो का? काही प्रयत्न करतो का? का प्रत्येक गोष्टी आपल्याला आपण तसं जर म्हटलं, मनात म्हटलं की माझ्याकडे खूप पैसा यावा तर आपण आपोआप श्रीमंत होणार आहोत का? त्याच्यासाठी काहीतरी प्रयत्न करावे लागतात आणि तो व्यक्ती नशिबाला दोष देत बसतो की माझ्या नशिबामध्ये हे नाहीच, मी किती जरी कष्ट केलं तर मला यश येतच नाही, त्याच्यामुळे मी गरीबच राहिलोय। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत। काही गोष्टी आहेत की आपण या गोष्टी करतो त्याच्यामुळे आपण गरीबच राहतो। तर त्या कोणत्या गोष्टी आहेत हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे आपण स्वतःवर कधीच विश्वास ठेवत नाही। तुम्ही जो कोणता निर्णय घेताय तो तुमचा निर्णय डळमळीत असतो, तुम्ही विश्वासाने तो निर्णय घेत नाही। तुम्हाला असं वाटतं की बाबा मी जर विहिरीत उडी टाकली तर मी बुडेल काय, किंवा मला पोहता येईल काय, मला कोणी वाचवेल काय। तर या गोष्टी तुमच्या सतत मनात येत राहतात। तुम्ही तुमचा विश्वास तुमच्यावर नसतो, तुम्ही स्वतःच्या विचारांवर ठाम नसता। त्यामुळं तुम्ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवायला शिका। नाही, हे माझ्याकडून होणारच आहे, मी हे करणारच आहे, मी जे पाऊल उचलले ते मला पूर्ण करायचंच आहे। तर ही झाली पहिली गोष्ट। आता बघा आपण दुसरी गोष्ट पाहणार आहोत ती म्हणजे तो व्यक्ती कधीच स्वतःचे निर्णय घेत नाही किंवा घेऊ का नको, करू का नको। आता समजा तुम्हाला घर घ्यायचंच आहे, तुमच्या घरामध्ये 5-6 लोक आहेत आणि तुम्ही घराचा मेन कणा आहात आणि तुम्हाला तुमच्या घरातले म्हणतात की बाबा आता नाही घे, नाही तर परत या गोष्टी होणार नाहीत, तुझी मुलं हळूहळू मोठी होत आहेत, परत त्यांच्या शिक्षणाचा भार वाढेल, परत त्यांचं पुढचं मोठं शिक्षण आलं, त्याच्यामुळे तू हा घराचा निर्णय घेतोयस ते आत्ताच तुला या वेळेत घ्यायला पाहिजे। पण तुम्ही तुमचा निर्णय घेतच नाही, तुमचा निर्णय डळमळीत असतो, घर घेऊ का नको घेऊ। तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम राहत नाही किंवा तुम्हाला अजून कोणती गोष्ट करायची आहे, कोणतीही असू दे, ती यशाची असेल, पैशाची असेल, बिझनेसची असेल, कशाचीही असेल, तर तुम्ही तो निर्णय तुम्ही ठाम घेऊ शकत नाही, तुमचे निर्णय डळमळीत असतात। तर कधीही तुमचे निर्णय डळमळीत ठेवू नका। तुम्ही एक जो निर्णय घेतलाय ना तो निर्णय तुम्ही त्या निर्णयाशी ठाम राहा, नाही मला ही गोष्ट करायचीच आहे। तर आता ही झाली दुसरी गोष्ट। तिसरी गोष्ट आहे ती आणि खूप महत्वाची आहे। तो व्यक्ती काय करतो, प्रत्येक कामात टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करतो। म्हणजे बघा, एखादं काम तुम्हाला आज करायचं आहे तर ते आजच करा, नाही आज नको करूया, उद्या बघूया, परवा बघूया, नाहीतर नंतर कधी करता येईल, असं नका करू। तुम्हाला जर ते आजचं काम आहे ना ते आजच पूर्ण करायला शिका। जर तुम्ही ते काम उद्यावर परवावर ढकलत राहाल तर तुमच्या अंगी एक आळस जडला जाईल आणि तो आळस असा माणसाचा शत्रू आहे की तो ज्याशिवाय की तुमच्या झटकल्याशिवाय तो तुमच्या पासून लांब जाणार नाही आणि तुम्ही दिवसेंदिवस आळसी होत राहाल आणि त्याच्यामुळे तुमच्या अंगात असं काहीतरी करण्याची जी काही ऊर्जा आहे ती येणार नाही। तुम्हाला सतत असं वाटेल नको आजचं काम राहू दे आता करायला, उद्या करूया, परवा करूया, असं म्हणू नका। आजचं काम आहे ते आजच करा, काम कधीच टाळू नका। खूप महत्वाची गोष्ट आहे, तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा, आळस हा माणसाचा शत्रू आहे। त्याच्यामुळे आजचं काम आजच करायला शिका की नको करायला, आज मला खूप कंटाळा आलाय किंवा आज मला दुसरं कोणतं काम आहे, हे काम महत्वाचं आहे तरी सुद्धा तुम्ही म्हणताय की नको उद्या करता येईल, उद्या बघूयात, असं नका करू। त्यामुळं आजचं काम आजच करायला शिका।
ही झाली तिसरी गोष्ट। आता बघा चौथी आणि ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि ही गोष्ट आहे म्हणजे कसं, ही गरीब जी लोक असतात ना त्यांना सतत असं वाटत असतं अपयशाची आणि लोकांची भीती वाटत असते। त्यांना असं वाटत असतं की बापरे आपण हे एखादं काम चालू केलं आणि ते काम सक्सेस झालंच नाही तर आपल्याला ही दुनिया काय म्हणेल, आपण जो पैसा याच्यामध्ये गुंतवलाय तो पैसा बुडला तर काय करायचं, म्हणजे आपण चारी बाजूने बुडेल, आपल्याला कुठे तोंड दाखवायची जागा नाही राहणार, ही दुनिया आपल्याला नावं ठेवेल, मग काय करायचं। आणि तर तुम्ही मला एक सांगा, तुम्ही जोवर विहिरीत तळ्यात नदीत कुठेही उडी मारत नाही तोपर्यंत, त्या पाण्यात तुम्ही उतरतच नाही तोपर्यंत तुम्हाला पोहायला शिकता येईल का? त्यामुळे तुम्ही अपयशाची आणि दुनिया काय म्हणते याची काळजी अजिबात करू नका। तुम्ही सगळ्यात पहिलं तर एक पाऊल पुढे टाकायला शिका, प्रयत्न करायला शिका। लोकांचं काम तुम्हाला नावच ठेवणं आहे। लोक अशी असतात की स्वतःही काही करायचं नाही आणि दुसऱ्यालाही काही करू द्यायचं नाही, प्रत्येक गोष्टीला वेळ ठरलेली असते। अपयश ही यशाची पहिली पायरी आहे हे लक्षात ठेवा। त्यामुळे तुम्ही कधीच लोक काय म्हणतील आणि मला या गोष्टीमध्ये अपयश येईल म्हणून घाबरून जाऊ नका। खूप महत्वाचा मुद्दा आहे, तुम्ही स्वतः एक पाऊल पुढे टाका, तुमच्या पदरी नक्कीच यश येईल। आता ही झाली चौथी। आता पाचवी आणि खूप महत्वाची गोष्ट आहे, आता या कलियुगात बघा शिकणं हे खूप महत्वाचं आहे। आता ही लोक काय करतात की ठराविक त्यांचं शिक्षण झालं, त्यांना जे काही शिकायचं असेल डिग्री वगैरे काय झालं तर शिकणं बंद करून देतात। तर या युगात शिकणं खूप महत्वाचं आहे, जेवढं तुम्ही शिकाल तेवढंच तुमच्या ज्ञानात भर पडेल। तुम्ही जेवढं दुसऱ्याला ज्ञान द्याल तेवढं तुमचं ज्ञान वाटलं जाईल। त्यामुळे जेवढं तुम्हाला नवीन काहीतरी शिकता येईल, या जगात अपडेट राहणं खूप महत्वाचं आहे। जेवढं तुम्ही अपडेट राहाल, जेवढं तुम्ही नवनवीन शिकाल, जेवढ्या तुम्ही कला तुमच्या अंगात अवगत कराल तेवढं तुमच्या पदरी यश पडेल। त्यामुळे शिकणं कधीच सोडू नका। हे शिकणं सोडलं की माणूस आहे त्या अवस्थेत, आहे त्या पगारात, आहे तेवढ्यातच त्याला भागवावं लागतं। त्यामुळे तो व्यक्ती कधीच श्रीमंत होत नाही, त्याला गरीब तर गरीबच राहावं लागतं। ही झाली पाचवी गोष्ट आणि खूप महत्वाची गोष्ट आहे। आता बघा मी तुम्हाला सांगणार आहे सहावी गोष्ट आणि खूप महत्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे हे लोक नेहमी म्हणजे सातत्याने प्रयत्न करणं सोडूनच देतात की बाबा आता एकदा प्रयत्न केला तर त्यांना अपयश आलं, दुसऱ्यांदा केला, तिसऱ्यांदा केला, मग ते हार मानतात आणि गप्प बसतात। तर तसं न करता तुम्ही प्रयत्न करत राहा, प्रयत्नार्थी परमेश्वर ही गोष्ट जितकी खरी आहे ना तितकेच तुम्ही प्रयत्न केले ना तर तुम्हाला नक्कीच परमेश्वर भेटणार आहे। तुम्ही जी काही गोष्ट हाती घेतली आहे ती तुम्हाला एक दोन वेळा नाही झाली तर प्रयत्न थांबवू नका, हार मानू नका, नको माझ्याकडून हे होतच नाहीये, मी किती वेळा ही गोष्ट करू, मला हे शेजारचे पाजारचे दुनिया आजूबाजू मित्र मंडळी सगळे नावं ठेवायला लागलेत की तुझ्याकडून ही गोष्ट होत नाही तर तू का, अरे दुनिया नावच ठेवायला बसलेली आहे, ते काय तुमचं घर भागवायला येणार आहेत का? त्यामुळे तुम्ही प्रयत्न अजिबात करणं थांबवू नका, सातत्याने ती गोष्ट जोपर्यंत सक्सेस होत नाही तोपर्यंत तुम्ही प्रयत्न थांबवू नका, प्रयत्न सतत करत राहा। या गोष्टी तुम्ही ज्या काही मी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी तुम्ही जर करत राहिलात की माझ्याकडून हे होतच नाही, करतच नाही, मला याच्यामध्ये यश येतच नाही, मी किती प्रयत्न केले तरी माझ्या नेहमी पदरात
दुःखच येतं, माझ्या पदरी कधी पैसा येतच नाही, देवाने माझ्या नशिबी पैसा लिहिलेलाच नाही, मला जेवढ्यात आहे तेवढ्यातच भागवावं लागणार आहे, ह्या ज्या गोष्टी जर तुम्ही केल्यात तर तुम्ही नेहमी गरीबच राहणार आहात. तर तुम्हाला मी या काही 6 गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्या कशा वाटल्या मला नक्की कमेंटमध्ये सांगा. परत भेटू अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय शिवराय.